मित्रांनो, आमची बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचले आणि आता नांगर टाकला आहे आपला सहज बाहेर काढण्यासाठी. नांगर भरला आणि गॉडविनने विजेवरती खेचण्यासाठी सुरुवात केली. बघा, नांगराला आपली दोरी आलेली आहे, म्हणजे सहज आलेला आहे. या सजाला आपण आपल्या जवल्याच्या डोलीला होतो. आता डोली उसपण्यासाठी सुरुवात केली अजितने. सर्व आपल्याला डोलिया उसपायच्या आहेत, बोटीतून बाहेर काढायच्या आहेत आणि समुद्रामध्ये बांधून घ्यायचे आहेत. डोलीचा मोठा थर्माकोल टाकला आहे. बघा, ही नवीन जाळी लावली आहे, जवल्याची जाळी, शेवटची जाळी झाली आपली. आज आपण टोटल 17 डोली लावली आहे. 17 थर्माकोल दिसतील तुम्हाला. 2 तासानंतर आम्ही डोली खेचण्यासाठी सुरुवात केली आणि मी साकल खेचतोय. साकल हेडच्या बाजूला असते, जेणेकरून आपली जाळी समुद्राच्या तळाजवळ जाईल आणि वरच्या बाजूला थर्माकोल होतो. या दोन्हीमुळे आपली जाळी चांगली उघडते. हेटीवेली खेचून झाले आणि आता डोल बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली. खूप दिवसानंतर आज आपण मासेमारी करण्यासाठी आलो. एकदम साफ स्वच्छ जवला, कचरा याच्यामध्ये खूप कमी आहे. बघा मित्रांनो, आजचा आपला जवला. आता सर्व डोली सोडून झाल्यात आणि बोट चालली घरी. लगेच एक टोपलं मागे खेचून दुसरं टोपलं तयार करायचं. एका ठिकाणी जवला वाटप करण्यासाठी सुरुवात केली आणि दुसऱ्या ठिकाणी आपण मासे निवडण्यासाठी सुरुवात केली. जर मासे कमी असतील तर आम्ही बोटीमध्ये सर्व मासे वेगवेगळे करतो. बघा, कोळंबी. जवल्याची टोपली वाटप करून झाल्यात आणि आता आपण तो जवला धुवण्यासाठी सुरुवात केली. जवल्यामध्ये पाणी मारला की जवला साफ होतो, म्हणजे याच्यामधील सर्व मैल आणि जो चिकटपणा असतो तो निघून जाते. त्यासाठी आम्ही प्रत्येक टोपलं एकदम धुवून घेतो. मित्रांनो, बोट आता किनाऱ्याच्या जवळ पोहोचली. आता जवल्याची टोपली आपल्याला किनाऱ्यावर उतरवायची आहे. पण आपल्या ओढ्या, ही मोठी उडी, ही छोटी उडी, दोन्ही उडीमध्ये आपल्याला जवला उतरवायचा आहे. बाय.